बातमी आहे आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहरातर्फे मोदी सरकार विरुद्ध केलेल्या निषेध आंदोलनाची। शुक्रवार दिनांक 31 मार्च 2023 रोजी आम आदमी पिंपरी चिंचवड शहरतर्फे पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर केंद्र सरकार व भाजपचा निषेध करण्यात आला। वाढती बेरोजगारी तसेच महागाई हे प्रमुख मुद्दे समोर ठेवून मोदी हटवा देश वाचवा हे आंदोलन आम आदमी पार्टीतर्फे करण्यात आले। यावेळी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून मोदी सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी तसेच हातात मोदी हटाओ देश बचाओचे फलक घेऊन आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन पिंपरी चिंचवड आम आदमी पार्टी शहराध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्या नेतृत्वात करण्यात आले। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे व कॅमेरामॅन भानुदास हिबराळे यांनी। पाहूया। हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल। नमस्कार। काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीने संपूर्ण देशाला एक प्रश्न होता, देशातील सर्व नागरिकांना एक प्रश्न विचारला होता की आपल्या देशाचा पंतप्रधान हा शिक्षित असायला पाहिजे की नाही पाहिजे। कारण मागच्या 8-9 वर्षापूर्वी 2014 नंतर आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणून मोदी साहेब निवडून आले होते। 2014 नंतर आपल्या देशाची आर्थिक आणि सामाजिक जी सध्याची परिस्थिती आहे ती अतिशय डगमगायला आली होती। म्हणूनच आम आदमी पार्टीने देशातील सर्व नागरिकांना महत्त्वाचा प्रश्न विचारला होता। त्याच्याच तोडीस कारवाई म्हणून दिल्लीतील अनेक पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना अनेक खोटे आरोप करून त्यांच्यावरचे केसेस दाखल केल्या। आपल्या देशात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण लोकशाहीमध्ये जगतो आणि ह्या लोकशाहीचा प्रधान असलेल्या देशामध्ये सत्ता पक्ष असतो आणि विरोधी पक्ष असतो। मागच्या 8-9 वर्षामध्ये मोदी सरकारने आपल्या देशातील सर्व राज्यांमध्ये जे तोडून मोडून जे सरकार स्थापन करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, सर्व विपक्ष दलांचे आमदार असतील खासदार असतील ईडी सीबीआयच्या धमकीने त्यांचे कुठे ना कुठे खोटे आरोप दाखल करून अशा सर्व धमक्या देऊन सर्व विपक्षाला संपवण्याचे जे कारस्थान रचलेले त्याचा विरोध दर्शवण्याकरता आज आम आदमी पार्टीच्या वतीने देशातील सर्व राज्यांमध्ये मोदी हटाओ देश वाचवा हा जो उपक्रम आहे सर्व राज्यांमध्ये आज आम्ही आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आणि देशातील सर्व नागरिक हे पोस्टरबाजी करून आणि भारतीय जनता पार्टीचे जेवढे खासदार असतील आमदार असतील पदाधिकारी असतील अशा सर्वांच्या घरासमोर हे पोस्टरबाजी करून आम्ही हा जो उपक्रम आहे पोस्टरचा हा आज आम्ही राबवतोय। आज पिंपरी येथील आंबेडकर चौकात हाच उद्देश घेऊन आज आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक आज या ठिकाणी जमलेले आहोत। मी पिंपरी चिंचवड महिला आघाडी प्रमुख आहे आम आदमी पार्टीमध्ये। आज आम्ही मोदी हटाओ देश बचाओ ह्या मोहिमेअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आमची निदर्शनं नोंदवत आहोत। माझं असं म्हणणं आहे की माननीय पंतप्रधान साहेबांनी आम्हाला अच्छे द्यायचं वचन दिलं होतं, आम्हाला उज्ज्वला गॅस दिला होता, परंतु आज आमच्या उज्ज्वला गॅसची परिस्थिती अशी आहे की आम्ही ते वापरू शकत नाही कारण गॅसची किमती गगनाला भिडलेल्या आहेत। भरपूर महागाई, प्रचंड महागाई, खाण्यापिण्याच्या ह्याच्यावर GST, त्याच्यानंतर बेरोजगारी आणि औषधावरही खर्च। आज तर मी पेपरमध्ये वाचलं की ऊसाच्या रसावरही 12% आता GST बसणार आहे। सर्वसाधारण माणसाला ह्या सर्वचा त्रास होतो, त्याच्यावर ओझं पडतं। 18% टोलवाढ पण केलेली आहे, तो का त्याचा ओझा पण सर्वसामान्य माणसावर पडणारच आहे ना। सर्वाचे दर वाढल्यानंतर सर्वसामान्य जनतेला ह्याचा प्रचंड त्रास सोसावा लागतो। म्हणून मोदी हटाओ देश बचाओ अशी आमची घोषणा आहे। कारण मोदी सरकारने आम्हाला काही अच्छे दिन दिलेच नाही आणि हे जर अच्छे दिन असतील तर आम्हा महिलांना हे अच्छे दिन नकोय। जय महाराष्ट्र, जय हिंद। आम आदमी पार्टीच्या वतीने आपण मोदी हटाओ देश बचाओ ह्या मोहिमेसाठी सर्वजण आपण उभे आहोत। देश स्वतंत्र होऊन आज 75 वर्ष पूर्ण झाली, परंतु तळागाळातल्या माणसाला स्वातंत्र्याचा अजून उपभोग घेता आला नाही। घरोघरात चुली पेटत नाही आहेत। या 21व्या शतकाकडे आपण डिजिटल इंडिया म्हणतो, परंतु खऱ्या अर्थाने डिजिटल इंडिया झालाय का हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारला पाहिजे। कारण सर्वसामान्य माणसाच्या 2 वेळचं अन्न हे मिळणं कठीण झालं या देशामध्ये आणि आपण एकीकडे म्हणतो हा देश स्वतंत्र झाला, सुफलम झाला, सुजलम झाला, असं काही झालं असं वाटत नाही। कारण देशामध्ये अराजकता माजलेली आहेत। सत्ता ज्यांच्या हातात सत्ता त्यांच्या हातात सर्व काही अधिकार गेलेले आहेत आणि लोकशाही उरली आहे का नाही ह्याचा प्रश्न आता आपल्या सर्वसामान्य माणसाला पडायला लागलेला आहे। त्यामुळे माझ्या तमाम नागरिकांना समाज देशवासीयांना असं सांगणं आहे की हा अन्यायाविरुद्ध तुम्ही आज लढला नाही तर उद्याची पिढी तुम्हाला माफ करणार नाही। जर तुम्हाला हा देश वाचवायचा असेल तर तुम्हाला देशामध्ये सर्वसमावेशक पंतप्रधान असला पाहिजे, जो सर्व राज्यांचा सर्व देशातील नागरिकांचा विचार केला पाहिजे। त्यानं जर समजा तो विरोधकांना
कमजोर करून फक्त आपल्याच माणसांना चांगलं न्याय मिळवून देत असेल तर असे पंतप्रधान देशासाठी घातक असू शकतात. जर लोकशाही वाचवायची असेल तर सर्वसमावेशक लोकांचं राज्य असलं पाहिजे, जनतेचं राज्य असलं पाहिजे. हा बाबासाहेब आंबेडकर चौक, ज्या चौकातून आज आम्ही ह्या विचाराची हे घेतले आहेत, ते बाबासाहेबांना आम्हाला लहानपणापासून शिकवलं आहे. बाळांनो, तुम्हाला स्वातंत्र्य तर मिळालेलं आहे, तुम्हाला सगळं काही मिळालेलं आहे, परंतु तुम्हाला असं हे खाऊ देणार नाहीत लोक, तुम्हाला संघर्ष करावा लागेल. मग त्यांना त्या काळात घटना लिहिताना लिहून ठेवलं आहे, संघर्ष करा, एकत्रित व्हा आणि संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही. ही अशी बाबासाहेबांची शिकवण आज ह्या बाबासाहेबांनी का लिहिलंय हे आज लक्षात आलेलं आहे. कारण की हे सत्ताधारी ज्यावेळेस त्यांच्याकडे सत्ता येतात त्यावेळेस त्यांची सत्ता उखडण्यासाठी तुम्हाला संघर्षच करावा लागतो. जर संघर्ष केला नाही तर तुम्हाला न्याय मिळणार नाही. न्यायपालिका हे न्यायपालिकेचं काम करेलही, परंतु जनतेमधला आक्रोश जोपर्यंत सर्वसामान्य माणसांचा आक्रोश न्यायालयाला कळणार नाही, देशातल्या सर्वसामान्य माणसाला कळणार नाही, तोपर्यंत हा देश स्वतंत्र झाला असं मला वाटत नाही. भारत माता की जय. इन्कलाब.